ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला ऑनलाईन अर्ज सादर केलेला आहे आणि त्या अर्जात कुठल्याही प्रकारच्या जर चुका झाली असेल तर ते आता आपण ऑनलाईन दुरुस्ती करू शकता. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपला अर्जात झालेली चुका कशा प्रकारे दुरुस्ती करतात याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आपल्या चॅनलवरती तुम्हाला असाच नवनवीन व्हिडिओ भेटत राहणार आहे. चला मग व्हिडिओ सुरू करूया. काय करा, सर्वात पहिले नारी शक्ती ॲपला डिलीट मारून परत इन्स्टॉल करा आणि इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन करा. त्यानंतर आपला 10 डिजिटचा मोबाईल नंबर टाईप करा. लॉग इनवरती क्लिक करा. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर आपला रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती OTP येईल. OTP या ठिकाणी फिलअप करा. व्हेरीफाय OTP. त्यानंतर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानच्या म्हणजे हा नारी शक्ती दूत ॲपच्या ॲप्लिकेशनचे इंटरफेस अशा प्रकारे ओपन होणार. आता आपणला अर्जामध्ये काही चुका झाल्या असेल तर त्यासाठी केलेल्या अर्जामध्ये जावं लागेल. केलेल्या अर्जावरती क्लिक करा. त्यानंतर ज्या लाभार्थ्यांच्या अर्जामध्ये चुका झाली असेल ना त्या लाभार्थ्याचं नाव निवडा. आता त्यांचं नाव निवडल्यानंतर अशा प्रकारच्या समोर आपला वरते 3 ऑप्शन दिसणार आहे. SMS व्हेरिफिकेशन डन. त्यानंतर एडिट्स ऑप्शन आहे. त्यानंतर या ठिकाणी खाली एक स्टेटस दिलेला आहे म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इन पेंडिंग टू सबमिटेड. आता या अर्जामध्ये दुरुस्ती करायची आहे. पहिले एक वेळा चेक करून घ्या कुठं आपलं चुका झालेलं आहे. त्यासाठी आता माझं या ठिकाणी अर्जदाराच्या हमीपत्रामध्ये टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट झालेला नव्हता म्हणजे त्या ठिकाणी चेकमार्क लावला नव्हता म्हणून आता मला त्या ठिकाणी हा परत अपलोड करावा लागणार आहे. त्यासाठी एडिटवरती क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी एक अशा प्रकारचा मेसेज येईल. भरलेल्या अर्जांमध्ये फक्त एकदाच बदल करता येईल. ओकेवरती क्लिक करा. आता एकदाच आपल्याला या ठिकाणी बदल करता येणार आहे. त्यासाठी हा पूर्ण चेक करून घ्या. आता या ठिकाणी महिलेचे लग्नापूर्वीचं नाव नव्हतं तर या ठिकाणी लग्नापूर्वीचं नाव महिलेचं लिहून घ्या. जिथं जिथं तुम्हाला चेंजेस करायचे म्हणजे बदल करायचे ते बदल करून घ्या तुम्ही. त्यानंतर हमीपत्र आपल्याला बदलायचे त्या ठिकाणी हा डिलीटचा बटन आहे त्यावरती क्लिक करा. आता ते डिलीट झालेलं आहे. आता हमीपत्रावरती क्लिक करा. कॅमेरावरती क्लिक करा. अशा प्रकारे कॅमेऱ्याचा फोटो क्लिक करा. राईट बटनवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपला नवीन हमीपत्र या ठिकाणी अपलोड झालेला आहे. आता परत आपल्याला सर्व डॉक्युमेंट आणि जे आपण भरलेला फॉर्म आहे ना ते एक वेळा क्रॉस चेक करून घ्यायचं आहे. ॲक्सेप्टवरती क्लिक करा. स्वीकारा. माहिती अपडेट करा यावरती क्लिक करा. त्यानंतर माहिती अपडेटवरती क्लिक केल्यानंतर आपला रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती OTP पाठवण्यात येईल. ते OTP फिलअप करा. त्यानंतर तुमचा फॉर्म या ठिकाणी अपडेट होणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर तुमच्या अर्जांमध्ये चुका झाल्या असेल तर अशा प्रकारे फक्त एक वेळा बदल करू शकता. मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.